माझं नाव सुमेधा आहे आणि ही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट मीच तुम्हाला सांगते आहे. कारण आजही त्या दिवसांची आठवण आली की मन भरून येतं. माझा नवरा अमोल नोकरीसाठी बाहेरगावी गेला होता आणि घरात मी, सासूबाई आणि माझा दीर रोहित राहत होतो. रोहित माझ्यापेक्षा लहान, शांत स्वभावाचा आणि खूप समजूतदार मुलगा होता. अमोल गेल्यापासून घराची बरीच जबाबदारी माझ्यावर आली होती. पण रोहित नेहमी मदतीला उभा राहायचा. बाजारातून सामान आणणे, सासूबाईंची औषधं घेऊन येणे, घरातील छोटे मोठे काम पाहणे हे सगळं तो मनापासून करायचा. आमच्यात वहिनी दीर असं नातं असलं तरी त्यात आपुलकी, आदर आणि विश्वास होता. पण गावात लोकांचं कामच असतं बोलणं. कोणाच्या तरी नजरेत आमचं हसणं खिदळणं खटकायला लागलं आणि हळूहळू कुजबूज सुरू झाली. मला सुरुवातीला काही कळलंच नाही. पण एक दिवस सासूबाईंनी थोड्या कठोर आवाजात विचारलं, "लोक काय काय बोलतायत तुला माहिती आहे का?" माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी निरागसपणे जगत होते आणि बाहेर अफवा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. त्याच दिवशी अमोलचा फोन आला. त्याच्या आवाजात संशय स्पष्ट जाणवत होता. रोहित खूप मदत करतो म्हणे. त्यानं साध्या शब्दात विचारलं, पण त्यामागे शंकेची धार होती. मला फार वाईट वाटलं. मी त्याला सगळं स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. पण दूर अंतर आणि लोकांची विषारी वाक्य आमच्यात भिंत उभी करत होती. रोहितलाही हे कळलं तेव्हा तो खूप दुखावला गेला. "वहिनी, माझ्यामुळे तुमच्यावर बोट उचललं जातंय हे मला सहन होत नाही," तो म्हणाला. त्या रात्री मी खूप रडलो. विश्वास ही गोष्ट किती नाजूक असते हे मला जाणवलं. काही दिवसांनी अमोल अचानक घरी आला. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं, पण संभ्रमही होता. घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. रोहित समोर आला आणि ठामपणे म्हणाला, "दादा, वहिनी माझ्यासाठी आईसारख्या आहेत. गावातल्या लोकांनी काहीही बोललं तरी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे." त्याच्या आवाजातली प्रामाणिकता मनाला भिडणारी होती. अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या क्षणी त्यानं माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, "मला माफ कर. मी तुझ्यावर शंका घेतली." त्या एका वाक्यानं जणू माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. सासूबाईंनाही आपली चूक उमगली. त्यांनी गावात उघडपणे सांगितलं की त्यांच्या घरातले संबंध स्वच्छ आणि सन्मानाचे आहेत. हळूहळू अफवा थांबल्या. त्या घटनेनं आमचं कुटुंब अधिक घट्ट झालं. रोहित काही महिन्यांनी शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला, पण आमच्यातला आदर आणि स्नेह कायम राहिला. आज मागे वळून पाहताना मला जाणवतं की गैरसमज किती सहज निर्माण होतात आणि त्यांचा परिणाम किती खोलवर होऊ शकतो. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे विश्वास, संवाद आणि कुटुंबाचं एकत्र उभं राहणं हेच खरं बळ असतं. मी त्या दिवसातून खूप काही शिकले. लोक काय बोलतात यापेक्षा आपल्याला एकमेकांवर किती विश्वास आहे हे महत्त्वाचं. आज माझं आणि अमोलचं नातं अधिक मजबूत आहे आणि रोहित आमच्या आयुष्यात तितक्याच सन्मानाने आहे. ही कथा सांगण्यामागे एकच हेतू आहे. गैरसमजाला वाढू देऊ नका, संवाद थांबवू नका आणि कुटुंबातील विश्वास कधीच तुटू देऊ नका. अशाच कथांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.